नमस्कार. 6 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 79.30% मतदान. सोमवारी होणार मतमोजणी. डोंगरदे आदिवासी पाड्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून जनजागृती कार्यक्रम. मनवेल येथे घरात काम करताना 26 वर्षीय महिलेला सर्पदंश. यावल रुग्णालयात उपचार. यावलला अवैध गौण खरीदच्या पकडण्यात आलेल्या वाहनांचा होणार लिलाव. आरटीओकडून मूल्यांकन. यावल शहरात मागासवर्गीय समाज बांधवांची बैठक. समाज संघटित करण्याकरिता करण्यात आले आवाहन. तर पिळोदे येथे अल्पखर्चिक सेंद्रिय शेती अभियानांतर्गत शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न. मान्यवरांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक आणि 4 ग्रामपंचायतीमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत रविवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत 22,141 मतदारांपैकी 17,557 मतदारांनी मतदान केले आहे. एकूण तालुक्यात 79.30% मतदान झाले आहे. यात किनगाव खुर्दच्या एका बूथवर विक्रमी 99.07% मतदान झाले आहे. आता सोमवारी यावल तहसील कार्यालयामध्ये 10 लोकनियुक्त सरपंच आणि 77 सदस्यांच्या निवडीकरिता मतमोजणी केली जाणार आहे. यावल तालुक्यात 9 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक आणि 4 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीत एकूण 10 लोकनियुक्त सरपंच आणि 77 सदस्यांच्या जागेकरिता रविवारी मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. मतदान केंद्राच्या बाहेर विविध उमेदवारांच्या वतीने मतदार मदत केंद्र उभारण्यात आले होते. या ठिकाणी येणाऱ्या मतदाराला वोटर चिठ्ठी देण्याचे काम उमेदवारांकडून सुरू होते. एकूण यावल तालुक्यात शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 5:30चा वेळ असल्याने त्यानंतर देखील काही मतदान केंद्रावर गर्दी होती. तर यावल तालुक्यात या सर्व ग्रामपंचायतीच्या 22,141 मतदारांपैकी 17,557 मतदारांनी मतदान केले. तालुक्यात एकूण 79.30% मतदान झाले. संपूर्ण मतदान प्रक्रिया तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी यांच्या देखरेखीत निवडणूक निर्णय अधिकारी GT सोनवणे, सचिन जगताप, AY बळगुजर, MP देवरे, MH तडवी, मीना तडवी, बबिता चौधरी, SL पाटील, HN तडवी, VD पाटील, NP वैराळकर, AS खैरनार, SR शेकोकार, KP वायशे यांनी पार पाडली. तर संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतपेट्या जमा करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. तर या संपूर्ण निवडणुकीचा निकाल सोमवारी यावल तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजेपासून जाहीर करायला सुरुवात होणार आहे व 10 वाजेपासून मतमोजणी केली जाणार आहे. तर या निवडणुकीत किनगाव खुर्दच्या प्रभाग क्रमांक 2च्या एका बूथमध्ये 431 मतदार होते. त्यापैकी तब्बल 427 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी 99.07% इतकी विक्रमी होती. तर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 17,386 मतदारांपैकी 14,247 मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी 81.85. तर पोटनिवडणुकीमध्ये 4,755 मतदारांपैकी 3,310 मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी 69.61 इतकी होती. तेव्हा सार्वत्रिक आणि पोटनिवडणूक मिळून यावल तालुक्यात एकूण 79.30% मतदान झाले आहे. तर आता सोमवारी मतमोजणीसाठी यावल तहसील कार्यालयाच्या बाहेर गर्दी होणार आहे. अरे बिंदास काका देखो मेरे खिले पैसे मेरे खिले पैसे देखो एक शब्द बोल एक शब्द
ते पाणी मग जाता होते ना ते पाणी चांगलं हो मग एकदम यायला पाहिजे. हो आम झालं तर सांग आणि पहिल्या स्थानावर घेता आल्या त्याच्यामुळे तुम्ही उमेदवार का ले लो पहले उमेदवार यावल न्यूज साठी आहे मामा. साहित्य जमा करताना शांततेत जमा करा, घाई करू नका. पाकिट सील करायचं असल्यास डाव्या साईडला आपण सिलिंगचं साहित्य ठेवलेलं आहे, तिथे सील करून घ्या. तुमच्या गावात होते बरं की गावले. यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर. या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5,000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉमध्ये. या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत. त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल. डोंगरदे येथील आदिवासी पाड्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आदिवासी समाज बांधवांची बुवाबाजीच्या माध्यमातून होणारे शोषण थांबले पाहिजे या उद्देशातून बुवाबाजी करणारे लोक तुम्हाला कशा पद्धतीने लुबाडतात याची माहिती देण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरदे तालुका यावल येथील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावात जाऊन अंधश्रद्धा, आरोग्य, अज्ञान, शिक्षण यावर प्रबोधन कार्यक्रम आणि जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला लोकांना एकत्र आणून
कोंबडीचे संमोहन करून त्यानुसार माणसाचे देखील शोषण बुवाबाजीच्या माध्यमातून कशा पद्धतीने होते याबद्दल सखोल अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक दिगंबर कट्यारे यांनी केले. यानंतर त्यांनी विविध जादूचे प्रयोग या ठिकाणी करून दाखवले. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आनंद ढिवरे, दिगंबर कट्यारे, बार्टीचे समतादूत इनुस तडवी यांची उपस्थिती होती. या ठिकाणी विविध प्रयोग करून दाखवत आदिवासी बांधवांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आणि या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सखोल अशी जनजागृती करण्यात आली. रसोई में ऐसा देख लिया, ऐसा एक आदमी था ऊंचा था, और ऐसा हमारे पिताजी को पकड़ के ऐसा ऐसा कर रहा था. तो वो आदमी जो था वो भी दिखा आपको? वो भी दिखा, शैतान भी वो कैसा दिखा. दिखता था? शेर अपने शरीर का दिखता वो सफेद था ऐसा, सफेद था ऐसा. तो ऐसा इतना लंबा हो गया था वो का ठुंगण का जीरे लो वो खंबे के पास, और पिताजी को यहाँ पकड़े, और वो ये पिछला भाग इतना दूर, बहुत दूर रहता, और फिर लंबा हाथ रहते उसका. हाँ, तो ऐसा जाते जाते पिताजी को हम देख रहे काकर में पिताजी को ऐसा उठा लिया, ऐसा ऊपर ऐसा खड़ा कर दिया और ऐसा फेंक दिया और वो भाग गया. तो ऐसा क्यों किया फिर उसने? भाग क्यों गया? ऐसा क्यों किया? वो क्या मालूम, बाकी वो उनको वो शैतानों के साथ जहाँ पिताजी को वो शैतान मारते थे, जहाँ भी कहाँ भी जाओ. पिताजी को? हमारे पिताजी को, अरे यहाँ घर में यहाँ कुश्ती खेलते थे, यहाँ आंगन में, ये हमारा घर है, यहाँ ऐसे खेलते थे, सब लोग जमा हो जाते थे और यहाँ वो उनके साथ कुश्ती खेलते थे, धड़ा धड़ ऐसा. वो भूत सबको दिखता था क्या फिर? नहीं, वो नहीं दिखता था, यहाँ नहीं दिखा. बाकी वो नहीं, हमारे पिताजी उतने दिखते थे ऐसा पटकते हुए ऐसा. पण एक बात ये है कि ऐसा करके फिर वो नारी थी, वो ते मी मला खेळले दिला ते, आणि आता आपण स्वतः देखू केला. एकदम फादर बोरन ताहरी खुद कोणामध्ये वेळ युवा गल मे पसल आणि बारे थरीलेलो होइलो देखील लिदो मैं. दादा आप बोल रहे ना भूत का, वो जो है ना भूत पिशाच वगैरह ये होते हैं ना, वो अपनी मन की जो बीमारी होती है, मन में शक होती है, अपना जो इंद्रिय है ना, अपना जो आँख है, कान, ये इंद्रिय है ना, ये भ्रमित हो जाते हैं. नहीं, घर में हमने खुद देखा था. भ्रमित हो जाते हैं. और भ्रमित होते फिर अपने को दिखता है, अपन जो सोचते हैं ना वैसा दिखने लगता है. तो वैसा भूत बाधा वगैरह कुछ होती नहीं है, लेकिन आप बोल रहे हैं ना, तो हमको दिखाओ, हम देखेंगे. नहीं, ऐसा दिखा नहीं सकता कोई. आपके फिर ऐसा कैसे कोई हमको दिखाओ. पर वो उनको पिताजी को वैसे जहाँ भी जाए ना, जंगल में जाए ना, उनको ऐसा पकड़ के. पिताजी है क्या अभी जिंदा? नहीं, पिताजी को तो हमको दिखाओ, हम तो देखने वाले ही है ना, हम देखने वाले, उसके लिए तो है कि हमको दिखाओ वो कहाँ है. अभी समझो ये इधर इकडे कसं येते खातो. बस बेटा बस. तुम्हें क्या जाता करे बेटा, क्या जाता, इसलिए मेरे आदेश से वो बंद हो जाएगी. देखो झोप तुला झोपायचं. झोप शांत 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 झोपायचं. शांत 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 झोपायचंय. ओरडायचं नाही, ओरडायचं नाही. शांत 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 शांत. ओरडायचं नाही, ओरडायचं नाही. झोप
झोप झोप झोप झोप झोपा 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 थांब थांब किती ओरडत होती हाँ कितनी चिल्लाती थी अभी शांत हो गई ऐसा क्यों होता है आदमी का भी ऐसा ही होता है आदमी का ऐसा होगा आदमी का ही ऐसा होता है कि अपने मन में जो होता है ना भ्रम होता है भ्रम उसके मन में भ्रम था पहले कि कोई ना कोई ये आदमी यहाँ मुझे पकड़ा है कुछ न कुछ करने वाले ये लोग उसके मन में भ्रम था लेकिन मैंने उसको क्या किया मेरे हाथ से उसका थोड़ा शांत करने का प्रयत्न किया वो शांत धीरे शांत हो गई यानी मेरे कब्जे में आ गई मेरे कब्जे में आ गई ऐसा ही अपने आदमी का होता है कि कोई आदमी क्या कहता है कुछ गलत बताता है ये गलत है अपने को समझता नहीं कि गलत क्या है झूठ क्या है तो सच और झूठ में फ़र्क अपने को समझना होना किसी का आहारी मत जानो वो बोलता है कि ये करो यूँ करो फलाना करो ये सब झूठ होता है ये सब झूठ होता है ऐसा चमत्कार नहीं होता है ऐसा चमत्कार कोई नहीं बता सकेगा इसलिए मैं क्या बोलता है कि आपको कि जो अपनी जो अपना जीवन है वो जीवन जगने का है ना वो ठीक तरह से जगो यानी किसी कहने पर मत क्यों जगो कोई बोलता है कि ये करो फलाना करो तुम्हारा शादी नहीं होता फिर तुम यूँ करो तो ये कर नहीं करते कोई लोग बोलते कर नहीं करो कोई बोलते भाड़ापति है कोई बोलते भूत का है बाहर का होता है बाहर का भी नहीं होता है कोई नहीं होता है डंडा दोरा धागा करो ये भी नहीं कुछ होता है भगत के जगह जाओ वो भी नहीं करने का बीमार गिरे डॉक्टर के तरफ जाओ लेकिन भगत एक कुछ नहीं करते वो अपने को फंसाते हैं अपने को धोखा देते हैं जैसे मैंने कुमड़ी को बताया कि शांत किया उसको शांत किया मैंने मांडी पर रख दिया फिर शांत हो गई क्योंकि उसको आधार मिला उसको सपोर्ट आधार मिला वैसा आधार अपने को मन का आधार होना चाहिए यानी अपना मन ये जो है ये सबसे अच्छा होना चाहिए यानी सच क्या है झूठ क्या है ये समझना चाहिए इसलिए हम आए यहाँ अपने जो ये बस्ती में है ना बस्ती में शिक्षा नहीं है आरोग्य नहीं है तो इसके बारे में अपन थोड़ा सा सरकार की तरफ बोलना चाहिए कि हमको ये नहीं है वो नहीं है बोलना चाहिए यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल मनवेल या गावात घरात काम करत असताना एका 26 वर्षीय महिलेला सापाने दंश केला सदर प्रकार निदर्शनास येताच महिलेने कुटुंबाला माहिती दिली व कुटुंबातील लोकांनी सदर सापाला अलगद पकडून यावल ग्रामीण रुग्णालय गाठले या ठिकाणी डॉक्टरांना साप दाखवण्यात आला त्यानंतर महिलेवर उपचार सुरू झाले सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे मनवेल तालुका यावल येथील रहिवाशी ललिता सूर्यभान कोडी वय 26 वर्ष ही महिला आपल्या घरात काम करत होती दरम्यान घरात काम करत असताना अचानक तिच्या उजव्या हाताच्या बोटाला सापाने दंश केला सदर प्रकार निदर्शनास येताच तिने कुटुंबाला माहिती दिली तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी सापाला जिवंत व्यवस्थित पकडले आणि एका बरणीमध्ये टाकून जिवंत साप घेऊन त्यांनी यावल ग्रामीण रुग्णालय गाठले या ठिकाणी डॉक्टरांना त्यांनी साप दाखवले त्यानंतर डॉक्टरांनी महिलेवर उपचाराला सुरुवात केली सापाला नंतर सर्पमित्राच्या स्वाधीन करून त्याला जंगलात सोडून जीवदान देण्यात आले आहे तर 26 वर्षीय या महिलेवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे अधिपरिचारिका मंजुषा कुळेकर संजय जेधे आदींनी उपचार केले असून या महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे त्याने पकडला
चालवली की वरती इथं झालं. आता जमा झाला नाही तर लगेच वरती इथं झालं. त्याने काही खाल्लंय सर उंदराचं बच्च वगैरे काही खाल्लंय त्याने म्हणजे तो शांत बसलाय. मी तो एकाच ठिकाणी हा ना मग नाही तर मग ते ना पडण्यासाठी असं त्याला माणसाचं विष पण सोडतं त्याला. कुठे गेला? या बाईला. तेव्हा वस्तू वरती येत होता. बरोबर आलं. बरोबर बंद केलं. यावल तहसील कार्यालयाच्या आवारात अवैध गौण खनिज वाहतुकीचे पकडलेले डंपर आणि ट्रॅक्टरसह इतर वाहनांचा आता लिलाव होणार आहे. पकडलेल्या या वाहनाच्या मालकांनी दंड अदा न केल्याने लिलाव प्रक्रिया संदर्भात जळगाव RTOकडून या वाहनांचे मूल्यांकन केले जात आहे. मूल्यांकन झाल्यानंतर सदर 18 वाहनांचा लिलाव या ठिकाणी होणार आहे. यावल तहसील कार्यालयाच्या वतीने महसूलच्या पथकाने प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध भागात कारवाई करीत अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टरसह विविध वाहनं पकडले आणि ते वाहनं यावल तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आले आहे. तेव्हा संबंधित वाहन मालकांना दंड संदर्भात नोटीस देखील देण्यात आली. मात्र संबंधित वाहन मालकांनी वेळेत दंड अदा केला नाही. तेव्हा ज्या मालकांनी दंड अदा केला नाही अशा 18 वाहन धारक मालकांच्या वाहनांचा आता लिलाव केला जाणार आहे. सदर लिलाव प्रक्रिया गौण खनिज विभागाच्या भाग्यश्री इंगळे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली असून 18 वाहनं लिलावासाठी पात्र ठरवण्यात आली आहेत. या सर्व वाहनांचे मूल्यांकन जळगाव RTO यांच्याकडून केले जात आहे. RTOकडून वाहनांची तपासणी केल्यानंतर त्यांचे मूल्य निश्चित केले जातील आणि त्यानंतर पुढील लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्याचप्रमाणे एकूण 18 वाहन हे लिलावास पात्र ठरले असले तरी संबंधित वाहन मालकांनी प्रक्रिया पूर्ण करण्याआधी जर दंड भरला तर त्यांचे वाहन सोडण्यात येईल अशा प्रसंगी महसूल विभागाच्या लिपिक भाग्यश्री इंगळे यांनी सांगितले आहे. यावल शहरातील शेतकी संघाच्या सभागृहात मागासवर्गीय समाज बांधवांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये राजकीय पक्ष कोणताही असला तरी समाज कार्यासाठी समाज बांधवांनी एकत्र यावे असे आवाहन समाजाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मागासवर्गीय समाज बांधवांची बैठक आकाश बिराडे व हर्षल गजरे यांनी बोलवली होती. या बैठकीमध्ये अशोक बोरेकर, विक्की गजरे, अरुण गजरे, प्रमोद पारधे, चंदू पारधे, संजू गजरे, युवा भास्कर सह आदींची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये शहरातील समाज बांधवांच्या बोरावल गेट भागातील, पंचशील नगरातील, सिद्धार्थ नगरातील विविध भागातील समाज बांधवांना एकत्र बोलवण्यात आले होते आणि समाज हिताचे कार्य जेव्हा असते तेव्हा सर्वांनी राजकीय पक्ष बाजूला सारून एकत्र यावे. कोणावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यासाठी समाज एकवटला पाहिजे असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले. आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करत असले तरी जेव्हा समाजाला आपली गरज असते तेव्हा समाज कार्यासाठी प्रत्येकाने आपले राजकीय पक्षाला बाजूला ठेवून पुढे यावे असे आवाहन या बैठकीमध्ये करण्यात आले आहे. एकूणच विखुरलेल्या समाजाला संघटित करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत शहरातील शेकडो समाज बांधव एकत्र आले होते. मोठ्या उत्साहात ही बैठक शेतकी संघामध्ये संपन्न झाली. मला झाडू होता, हातात मोराची काठी होती, तर हे आम्हाला काढायचं आहे. आम्ही मेले ते बेहतर, ते 500 मेले आणि आमच्यासारख्या लाखो करोड लोकांना त्यांनी काय केलं, स्वातंत्र्य दिलं. व त्या व्यवस्थेपासून आम्ही मुक्त झालो. कशामुळे? ते 500 मेले म्हणून. मित्रांनो, आपण जोपर्यंत मरणाची भीती बाळगतो आमच्या मनात आणि मी मरणार आहे बा, मी मार खाणार आहे, तोपर्यंत तुम्ही सतत मरत राहणार आहे. एकदा असा विचार करा की मी आज काय नाही उद्या काय, पण कशासाठी? सामाजिक परिवर्तनासाठी. तुमचे जे झगडे आहेत किंवा तुमचा जो संघर्ष आहे
तो तुमचा संघर्ष कसा असला पाहिजे, समाजासाठी असला पाहिजे. कालची जी घटना आहे समजा, त्याच्यामध्ये आकाशनं पुढाकार घेतलाय, चांगला विषय. परंतु अशा ह्या बाबी काही आजच घडताय का, याच्या आधी घडल्या नाही का, कितीतरी वेळा घडतात. मी थोडं राजकारणावरती बोलतो, थोडंसं पक्षाचा विषय नाही करणार. आमचे लोक सर्व पोलीस स्टेशन, तहसील कचेरी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कचेरी, कोर्ट सर्व फिरतात, एक्सपर्ट होऊन गेले त्याच्यात, पण अन्याय काही थांबत नाही आमच्यावर. याचं काय कारण? सर्वात जास्त पोलिसांना कोण ओळखतं? आमचेच कार्यकर्ते ओळखतात. कोण कॉन्स्टेबल आहे, पण अत्याचार तर आमच्यावरच होतो. आणि मग हे सांगतात, अरे मला अमुक माणूस आहे तो पोलीस स्टेशनला घाबरतो. आम्ही तर घाबरत नाही. अरे मग अन्याय होतो कसा, याचं मी तर कारण पाहिजे. कुठेतरी पाणी मुरत आहे, कुठेतरी पाणी मुरतं की आमच्यातला एखादा षंड असतो, तो कुणाची तरी गुलामगिरी करतो आणि त्याच्यामुळे हा सर्व समाज कसा होत चाललाय, तकलादू. प्रत्येक विषयात बरं, हा पोलीस स्टेशनचा विषय ना सांगत मी तुम्हाला, राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा आमचं अस्तित्व मान्यच करत नाही कोणी. कोणताही राजकीय पक्ष असो, आमच्या लोकांना तो मान्यच करत नाही. जो काही आम्ही लाखोच्या तादाद मध्ये आहे, जो आम्ही एखादा आमदार आणू शकतो, एखादा आमदार पाडू शकतो, एखादा खासदार आणू शकतो, खासदार पाडू शकतो, परंतु आमच्या समाजाला कुठेही लक्षात घेतलं जात नाही किंवा आमच्या अडीअडचणी त्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पिळोदा येथे नेहरू युवा मंडळ व जनसहयोग फाउंडेशन आणि अमार्फ पुणे यांच्या वतीने अल्पखर्चिक सेंद्रिय शेती अभियान अंतर्गत शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पिळोदे तालुका यावल येथे नेहरू युवा मंडळ, जनसहयोग फाउंडेशन व अमार्फ पुणे यांच्या वतीने अल्पखर्चिक सेंद्रिय शेती तंत्रज्ञान अभियान अंतर्गत शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यामध्ये बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च हा शेतीसाठी मारक ठरत असून त्यातून मार्ग कशा पद्धतीने शेतकरीने काढावा याबाबत आणि शेतीतून शाश्वत उत्पन्नाची हमी कशी मिळू शकते याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हा शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष नितीन नेरकर यांनी शेतकऱ्यांनी अल्पखर्चिक शेती पद्धतीचा स्वावलंब करून कशा पद्धतीने खर्चात बचत, विषमुक्त उत्पादन कसे काढले पाहिजे याबाबत सखोल अशी माहिती दिली. त्याचप्रमाणे माती परीक्षण, पेरणीपूर्व बीज प्रक्रिया, सेंद्रिय शेती याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सेंद्रिय कृषीतज्ञ भरतसिंग राजपूत यांनी देखील शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांना माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. या मेळाव्यामध्ये बबन सोनवणे, सुनील पाटील, प्रकाश पाटील, सतीश पाटील सह मोठ्या संख्येत शेतकऱ्यांची उपस्थिती होती.